सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मंडळी, झालो मी आता CNG पंपावर. CNG पंपाची जर तुम्ही आता अवस्था पाहिली गाड्यांची, बघा तुम्हाला रांग बघा किती मोठी दिसते. आता ही अजून इकडे गेलेली आहे रांग. या ठिकाणी रिक्षांची रांग दिसते. इकडे जो SBI बँक आहे तिच्या जवळचा पंप आहे हा. इथे दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी 2 गाड्या लागतात, तर अजून एखाद्या गाडीची व्यवस्था असते तेवढी रांग लागली नसते. मुरबाड हे तालुक्याचं ठिकाण आहे, परंतु गाड्या जास्त लागायला हव्यात, गर्दी कमी होईल. आता तर या ठिकाणी एक ब्रिज झालेला आहे. त्या ब्रिजमुळे तर मुरबाड शहराचं थोडंसं लुक बदललेलं आहे. तुम्हाला रात्रीच्या वेळेस दाखवेन एखाद दिवशी. रात्रीच्या वेळेस खूप छान वाटते. तर अशा प्रकारची ही अवस्था मुरबाडची आहे. तिकडे पण एक सारिका हॉटेलच्या जवळ एक आहे पंप. तिथे 2च गाड्या असतात. तिथे प्रचंड गर्दी असते. गाडी जर लावली तर अर्धा पाऊण तास या ठिकाणीच आपल्याला CNG भरण्यासाठी जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आठवली. CNG भरायचं म्हणजे तो एक डायलॉग फेमस झाला होता, CNG भरायला 4 तास ना बायकोला सोडायला 1 तास. तर अशा प्रकारची CNG गाडी भरायला आली की मुरबाड मध्ये आठवण येते. तर तुम्हाला मी सांगत होतो, तो हा बघा फ्लायओव्हर. रात्रीच्या वेळेत तर खूपच सुंदर दिसतोय. लाईट वगैरे लावलेले आहेत. आता बघा अजून एवढी रांग शिल्लक आहे. अर्धा तास झालेला आहे. काय करणार, गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे गाडी घेऊन फिरावंच लागतं. पण पंपावर आल्यावर एक गोष्ट मात्र सांगायची वाटते. माणूस या ठिकाणी संयम शिकतो. आता 1 तास थांबायचं म्हणजे संयम ठेवावाच लागणार. त्यामध्ये रांगेत चालणं तोही शिस्तीचा भाग झाला. ठीक आहे, काहीतरी माणसाला शिकायला मिळतं. आपण चांगलं घेतलं पाहिजे, बरोबर की नाही? तर मित्रांनो, अशा प्रकारे आत्ताच CNG भरून झालेली आहे आणि निघालेलो आहे. गर्दी बघा, लोकांनी गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या आहेत. तर मंडळी बघा, या ठिकाणी कलिंगड वगैरे आहे, भाजीपाला आहे. जाता जाता या ठिकाणी मी भाजीपाला सुद्धा घेऊन जातोय. दादा, मला 1 लिटर दूध द्या आणि अर्धा लिटर दही द्या. भेंडी कशी आहेत? भेंडी 1 पाव द्या. आणि मसाला द्या 10 रुपयाचा. तर मंडळी, भाजीपाला घेऊन आलो. दूध, केळी वगैरे, थोडीशी दही वगैरे. आत्ताच पोचलोय घरी. बघूया आता पुढे काय करायचं ते. इकडे आरव शेठ अजून टीव्हीच बघतोय. काय रे आरव, उठला नाही अजून तू? या ठिकाणी एक पालक येणार आहेत आणि त्यांनी घेतलेलं आहे फार्म हाऊस. शिशीवाडीचे पालक आहेत ते. आंब्यांची बाग घेतलेली आहे. तर आम्ही आलोय आंबे विकत घ्यायला. यावेळेस काय आंबे मिळालेच नाही. तर आमच्या सोबत आहे या ठिकाणी आरव आलेला आहे. आरव आहे का? तर ते पालक येतात. आता आम्ही वाट बघतोय कधी येतात ते, आणि त्याने कुठे फार्म हाऊस घेतलेला आहे, तर कोणत्या प्रकारचे आंबे तुम्हाला दाखवतोय आणि कसे किलो लावलेले आहेत. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी तिथे कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा शेअर करतोय.
शिशेवाडी म्हणजे टोकवड्याच्या पुढे शिशेवाडी जे लागतात ते पेंड्यामध्ये आंबे पिकवतात नॅचरल पद्धतीने. ज्यांना हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून जरी गेलं तरी चालेल, त्यांच्याशी बोलल्यानंतर कळेल. हे बघा या ठिकाणी चिकूची आंब्याची बाग आहे. माझ्यासोबत आरव आहे. जंगलातून आलोय आम्ही जरा. हा फार्म हाऊस आहे, भुवन आणि भुवनपाड्याच्या मध्ये आहे. हे बघा किती आतमध्ये फार्म हाऊस तयार केलेलं आहे. हा कच्चा रस्ता आहे ना. छान झाडं. आवडली तुला झाडे ही? मग आपली पण झाडं अशी होतील तर तुला आवडतील का नाही? आवडतील. पडील बाबा. आज सगळी गँग आले का इकडं? जेवढं भरपूर कशाला थोडा. तर मंडळी हे बघा आंबे आणलेले आहेत. त्या दादांनी आंबे दिलेत, काही पिकलेले दिलेत आणि कच्चे सुद्धा आंबे दिलेले आहेत. आणि रेट सुद्धा आम्हाला, तुम्हाला कच्चे आंबे दाखवतो, रेट सुद्धा रिझनेबल लावले. हे आंबे दिलेले आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. शिशेवाडीला जावं लागेल तुम्हाला. पण हे कच्चे आंबे आणलेत, हे 3-4 दिवसामध्ये होतील आणि आम्हाला पिकलेले थोडेसे खायला आणि हे तसेच आंबे दिलेले आहेत. तर मंडळी या ठिकाणी आता आंबे पुसून आणि या बॉक्समध्ये पिकट ठेवून देतोय. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला जरूर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल आणि जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.